महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। धरणगाव येथे 40 किलो गांजा आणि स्विफ्ट कार जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरात नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी करीत होते। पोलीस उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमळनेर चौफुलीजवळ नाकाबंदी उभारली होती। यावेळी चोपडा दिशेने येणारी स्विफ्ट कार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता वेगाने गावातून पळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला। पारोळा रस्त्यालगत रेल्वे बोगद्याजवळ गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेत 2 आरोपी फरार झाले। गाडीची तपासणी केली असता प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेल्या 40 किलो गांजा किंमत अंदाजे 10 लाख रुपये आढळला। तसेच 10 लाखांची स्विफ्ट कार मिळून एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीच्या क्रमांकावरून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली। धरणगावच्या पोलिसांनी अमळनेर चौफुली या ठिकाणी नाकाबंदी लावलेली होती। नाकाबंदी सुरू असताना चोपड्याकडून एक स्विफ्ट डिझायर कार आली। तिला हात केला पोलिसांनी त्या नाकाबंदीच्या, पण त्यांनी काही थांबवली नाही। उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार असे पळवत घेऊन चालले। पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या कारचा पाठलाग केला। ती गावामधून इकडून तिकडून अशी जोरात जाऊन शेवटी पारोळा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले 2 जण होते ते गाडी उभी करून अंधारात पळून गेले। त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली, तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये 2-3 गोण्यामध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थ असा दिसून आला। मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांजासह ताब्यात घेतली आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली। पूर्ण मुद्देमाल कितीचा जप्त करण्यात आला आणि गांजा किती किलो होता? 40 किलो 424 ग्रॅम गांजा आहे। त्याची किंमत 10,10,000 रुपये आहे आणि 10 लाखाची स्विफ्ट डिझायर कार, असा एकूण जवळजवळ 20,10,000 असा तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले, तर ते गाडीचा नंबर आहे, त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं, त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता पोलीस करत आहेत। धरणगाव पोलीस स्टेशनला NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गांजा कुठून आणला, तो कोण घेऊन जात होतं, कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे। ओके। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।